नरक चतुर्दशी कशी साजरी करायची, त्या दिवशी कोणती सेवा करायची, त्याचबरोबर आपण केलेल्या पापापासून आपली मुक्ती व्हावी यासाठी कोणता उपाय करायचा। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। उद्या आहे नरक चतुर्दशी, उद्या 20 ऑक्टोबर आहे, उद्या नरक चतुर्दशी आहे। तर बघा, नरक चतुर्दशी आपण का साजरी करत असतो, कारण त्या दिवशी श्रीकृष्णाने 16,000 महिलांना नरकासुरापासून वाचवलं होतं आणि त्यांचं पालक तत्व त्यांनी घेतलं होतं। त्याच्यामुळे तो दिवस महिला मुक्ती दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो आणि नरकासुराचा वध करून श्रीकृष्णाने त्या महिलांची त्यांच्यापासून सुटका केली होती। त्याच्यामुळे आपण त्या दिवशी श्रीकृष्णांची सेवा करायची, त्यांची पूजा करायची। त्याच्यामुळे नरक चतुर्दशी आपण साजरी करत असतो। आणि नरक चतुर्दशीच्या दिवशी जर कोणी उशिरा उठलं आणि उशिरा आंघोळ केली तर त्यांना नरकात जाण्याची वेळ येते किंवा त्यांना नरकात जावं लागतं अशी त्याची मान्यता आहे। त्याच्यामुळे सकाळी लवकर उठायचं, सर्वांनी उठायचं। जर कोणाची तब्येतीची काही तक्रार असेल किंवा एकदम लहान मुलं असतील तर आपण त्यांचं बोलू नाही शकत, पण जे चांगले धष्टपुष्ट आहेत आणि आळस करतात उठायला, त्यांनी तर उद्या आवर्जून उठावं सकाळी। तर सकाळी कोणत्या मुहूर्तावर आंघोळ करायची, बघा आपण जेव्हा सकाळी उठतो आणि ही नरक चतुर्दशीच्या दिवशी सकाळी उठूनच आंघोळ करायची, उठणं वगैरे लावायचं, पंचगव्य लावून आंघोळ करायची। बघा पंचगव्य खरंच खूप प्रभावी आहे, कारण ते गाईच्या 5 द्रव्यापासून बनलेलं असतं। जर तुम्हाला बाहेरची काही बाधा असेल, मन बेचैन असेल तर तुम्ही याने नक्कीच आंघोळ केली पाहिजे। तर आपण थोडंसं ते उठणे, आपण जे काही उठणे करतो त्या उठण्यामध्ये थोडीशी मिक्स करायचे ते पंचगव्य आणि आपल्या पूर्ण अंगाला लावायचं। अगोदर तेलाने मालिश करायची, मुलं असतील आपले छोटे सगळ्यांची अगोदर तेलाने मालिश करायची आणि नंतर उठणं लावून आंघोळ करायची। आंघोळ ही सकाळी 6-6:30च्या अगोदर आपली झाली पाहिजे, म्हणजे सूर्य उगवायच्या अगोदर आपली उठणं वगैरे लावून आंघोळ आपण शुश्रुभूत व्हायचं आहे। कारण नरक चतुर्दशीच्या दिवशी जो कोणी लवकर आंघोळ करतो त्याला कधी नरकात जाण्याची वेळ येत नाही। त्याच्यामुळे सकाळी लवकर उद्या उठून आंघोळ करा। त्याच्यानंतर उद्या सकाळी बघा आंघोळ करायची, बरेच जणांच्या इकडे पद्धत असते की सकाळी उठून आंघोळ करायची, त्यानंतर जे काही आपण दिवाळीचं फराळ केलेलं आहे त्या दिवशी ते फराळ आपण सकाळी नाश्त्यामध्ये करत असतो। तर जशी तुमच्याकडे प्रथा आहे तशी तुम्ही साजरी करा, पण सकाळी लवकर उठून आंघोळ करा। त्याच्यानंतर सायंकाळच्या वेळेस उपाय करायचा आहे। तर उपाय म्हणजे काय, हा उपाय जर तुम्ही केला तर बघा सायंटिफिकरित्या जर बघायला गेलं तर हा उपाय आपण जर केला तर याचा फायदा खूप जास्त होत असतो। तर काय करायचं आहे तुम्हाला, बघा पहिलं खूप बघितलेलं आहे मी गावाकडे शेतामध्ये हे फळ, ते फळ तुम्हाला घरी आणायचं आहे। आता बऱ्याच जणांना या फळाबद्दल माहिती आहे, जर तुम्हाला भेटलं तर मार्केटमध्ये बघा, तुम्ही शोधा, तुम्हाला मिळून जाईल ते। कारण उपाय सायंकाळच्या वेळेस करायचा आहे, दिवसभरातून तुम्ही ते शोधू शकता, इझिली तुम्हाला मिळून जातं। कारण हा उपाय नरक चतुर्दशीच्या दिवशीच केला जातो, त्याच्यामुळे मार्केटमध्ये आता तुम्हाला मिळून जातं इझिली ते फळ। ते फळ म्हणजे कारीट नावाचं एक फळ मिळतं आणि ते फळ तुम्हाला तुमच्या घरी घेऊन यायचं आहे आणि त्याचाच उपाय करायचा आहे। तर तुम्हाला मी स्क्रीनवर त्याचा फोटो दाखवते, तुम्हाला जर समजत नसेल तर तुम्ही त्याचा फोटो बघा आणि मार्केटमध्ये शोधा, तुम्हाला मिळून जाईल ते। आणि ते फळ आणायचं आहे तुम्हाला तुमच्या घरी, त्याच्यानंतर त्याचा उपाय करायचा आहे। आता कारीट नावाचं फळ आपण आपल्या डाव्या पायाच्या अंगठ्याने जर फोडलं, आपल्याला कधीही आपल्या जे काही चुका असतात आपण केलेल्या त्या चुकांची माफी आपल्याला मिळत असती त्याच्या, आणि आपल्याला कधीही नरकात जाण्याची वेळ येत नाही। हे फळ आपण या दिवशी फोडलं पाहिजे। तर ते फळ कसं फोडायचं, आणायचं तुम्ही मार्केटमधून, त्याच्यानंतर तुमच्या तुळशींद्रावण आपल्या घराच्या बाहेर फोडायचं आहे, ते घरात फोडायचं नाहीये। तुळशींद्रावणापाशी उभा राहायचं, त्याच्यानंतर बाहेर चौकटी अंगण वगैरे असेल तिथे पण उभा राहू शकता आणि आपल्या डाव्या अंगठ्याने ते फोडायचं आहे। म्हणजे डाव्या अंगठ्याने ते असं दाबायचं आहे आणि ते फोडायचं आहे। डावा अंगठ्याची जी काही नस असते ती नस आपल्या मेंदूशी निगडीत असते, त्याच्यामुळे त्याचा आपला जो काही रक्तस्त्राव असतो तो पण म्हणजे चांगला होतो सायंटिफिकरित्या जर बघायला गेलं तर। त्याच्यामुळे त्याचा आयुर्वेदिक पण महत्त्व आहे आणि आध्यात्मिक सुद्धा महत्त्व आहे। त्याच्यामुळे उद्या हा उपाय सर्वांनी करा। कारीट नावाचं फळ तुम्हाला मार्केटमध्ये मिळून जाईल, दिवसभरातून तुम्ही ते
पुढे शोधा आणि घरी घेऊन या. आणि गावाकडे वगैरे शेतात वगैरे ते इझिली मिळून जातं, कारण ते कुठेही त्याचा वेल उगलेला राहतो. तर ते घरी घेऊन या आणि त्याचा उपाय मात्र नक्की तुम्ही करा. कारण बघा, चुका ह्या सर्वांकडून होत असतं. माणूस हा चुकांचा पुतळा असतो आणि त्याच्याकडून हातून चुका होत्यात, पण घोर चुका ज्याची माफी भगवंत सुद्धा करू शकत नाही, अशा चुकांची माफी जर तुम्हाला हवी असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याकडून म्हणजे असा गुन्हा झालेला आहे आणि याची माफी आपल्याला मिळावी, किंवा तर बघा, भगवान विष्णूंची काय सेवा करायची. पण त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं. त्याच्यानंतर श्रीकृष्णाचा फोटो पूजा करून हार घालायचा, फोटो असेल तर. नाहीतर आपल्या बाळकृष्णाची मूर्ती देवघरात असतेच, बाळकृष्णाची मूर्ती घ्यायची, त्या मूर्तीवर एक वेळ श्री सूक्त म्हणून अभिषेक करा. त्याच्यानंतर त्यांची पंचोपचार पूजा करा, त्यांची सेवा करायची. सेवा काय करायची आहे बघा, एक वेळेस श्री विष्णू सहस्त्रनाम तुम्हाला वाचायचं आहे. एक वेळेस विष्णू सहस्त्रनाम वाचायचं. त्याच्यानंतर गीतेचा 15वा अध्याय एक वेळेस वाचायचा आहे. त्याच्यानंतर गीता म्हणजे गीतेची 15वा अध्याय जर आपण वाचला तर पूर्ण गीता वाचल्याचं फळ आपल्याला मिळत असतं. त्याच्यामुळे गीतेमधला 15वा अध्याय वाचा. त्याच्यानंतर गीतेची 15 नावे घ्या. गीतेचा 15वा अध्याय नित्य सेवेच्या ग्रंथामध्ये तुम्हाला मिळून जातो. तिथे संस्कृतमधून पण आहे आणि प्राकृतमधून पण आहे. जे तुम्हाला इझी जातो वाचायला तो वाचायचा. त्याच्यानंतर एक वेळा लक्ष्मी नृसिंह स्तोत्र हे वाचायचं आहे आणि एक वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे. तर बघा, खूप इझी सेवा आहेत आणि पटकन सेवा होऊन जातात. ह्या सेवा पण तुम्हाला उद्या करायच्या आहे. पूजा वगैरे मांडायची वगैरे गरज नाहीये. देवघरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती राहतेच. त्या बाळकृष्णाच्या मूर्तीला सकाळी आपण देवपूजा करतो तेव्हाच अभिषेक करून घ्यायचा, त्यांची पंचोपचार पूजा करून घ्यायची. त्यांना गोडाचा काहीतरी नैवेद्य दाखवायचा आपल्या घरामध्ये जो केलेला आहे तो, किंवा आपण जे काही फराळाचं केलेलं आहे तो पण तुम्ही दाखवू शकता. त्याच्यानंतर आता ही सेवा तुम्ही सकाळी करू शकता, सायंकाळच्या वेळेस पण करू शकता. कधी तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ही सेवा करू शकता. ह्या सेवा आणि जो काही तो उपाय आहे कारीचा, तो उपाय सगळ्यांनी करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी, परमपूज्य गुरु माऊलींच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.